नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉईसची माहिती आणि सर्वसमावेशक वाक्य बघितलेली आहेत. आज आपण बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉईसची ए टू झेड माहिती आणि सर्वसमावेशक वाक्ये. चला तर मग आता सुरुवात करूया. पहिल्यांदा काय बघायचं तर पॅसिव्ह व्हॉईसचा अर्थ आणि उपयोग आणि वापर कसा केला जातो. तर पॅसिव्ह व्हॉईसला मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. ॲक्टिव्ह व्हॉईसला कर्तरी प्रयोग म्हटलं जातं आणि हे पॅसिव्ह व्हॉईसला कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. पॅसिव्ह व्हॉईसच्या वाक्यात कर्माला महत्त्व प्राप्त झालेलं असतं. याचा अर्थ कर्मामार्फत क्रिया घडवून आणली जाते. वाक्याची सुरुवात कर्मापासून केली जाते तर कर्ता वाक्याच्या तिसऱ्या स्थानी असतो. पॅसिव्ह व्हॉईसच्या वाक्यात बाय वापरले जाते, पण काही वाक्य या नियमाला अपवाद ठरतात. म्हणजे काही वाक्यामध्ये बाय येत नाही, ती पण वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये असतात. आता कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. काय महत्त्वाचं लक्ष ठेवायचं तर पॅसिव्ह व्हॉईसला कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. त्याच्यानंतर पॅसिव्ह व्हॉईसच्या वाक्यात कर्माला महत्त्व आहे. ॲक्टिव्ह व्हॉईसची लास्ट वाक्य आपण बघितलेली, त्यामध्ये कर्त्याला महत्त्व प्राप्त होतं आणि इथे पॅसिव्ह व्हॉईसला कर्माला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे कर्मापासून वाक्याची सुरुवात केली जाते पॅसिव्ह व्हॉईसची आणि जो कर्ता असतो तो कितव्या स्थानी, तिसऱ्या स्थानी असतो. आणि पॅसिव्ह व्हॉईसची मध्ये काय बाय वापरलं जातं, पण काही वाक्यात अपवाद असेल तर त्याला वापरलं जात नाही. हे जे मेन पॉईंट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे तर पॅसिव्ह व्हॉईस ऑब्जेक्ट कर्म म्हणजे स्टार्ट, म्हणजे कर्मापासून सुरुवात होते पॅसिव्ह व्हॉईसची, हे सांगितलेलं जाईल. दुसरं काय महत्त्वाचं तर खालील काळात पॅसिव्ह व्हॉईसची वाक्ये बनवली जात नाही. म्हणजे कुठल्या काळामध्ये पॅसिव्ह व्हॉईसची वाक्ये बनवली जात नाहीत तर पाहूयात. पहिलं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. दुसरं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर चालू पूर्ण काळामध्ये पॅसिव्ह व्हॉईसची वाक्ये बनवली जात नाहीत. त्याचप्रमाणे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळामध्ये या काळात पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बदल होत नाही. म्हणजे या काळात पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बदल होत नाही, त्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉईससारखीच काळाची रचना येते फ्युचर परफेक्ट टेन्सची. हे पण लक्षात ठेवायचं. चौथं काय आहे तर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय काय वापरलं जातं यूज करताना. म्हणजे कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ असतील तर त्यावेळी बीइंग वापरलं जातं. म्हणजे चालू वर्तमान काळ असेल, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ, तिन्ही काळामध्ये बीइंग वापरलं जातं पॅसिव्ह व्हॉईसच्या वाक्यामध्ये करताना. त्याच्यानंतर परफेक्ट टेन्स पूर्ण काळामध्ये बीन वापरलं जातं, BEEN, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ याच्यामध्ये. आणि ॲक्झिलरी व्हर्ब्स आलं असेल म्हणजे शूड आलं असेल, कॅन आलं असेल, अशी जी ॲक्झिलरी व्हर्ब्स आहेत हेल्पिंग व्हर्ब्स त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात, त्यावेळी बी वापरलं जातं. बी त्यावेळी बी वापरतात. म्हणजे काय लक्षात ठेवायचं कंटिन्युअस टेन्समध्ये बीइंग वापरलं जातं, परफेक्ट टेन्समध्ये बीन वापरलं जातं आणि ॲक्झिलरी व्हर्ब्स हेल्पिंग व्हर्ब्समध्ये बी वापरलं जातं. नेक्स्ट काय महत्त्वाचं आहे तर चालू पूर्ण काळात व्हॉईसची वाक्ये खूप कमी प्रमाणात म्हणजे अपवादात्मक, म्हणजे चालू पूर्ण काळात वाक्य खूप कमी प्रमाणात असली तर असली, नाहीतर कदाचित ती बनवली पण जात नाहीत
चालू पूर्ण काळात, हे लक्षात ठेवायचं. पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे दोन्ही प्रकारामध्ये ते लागू होतं, पॅसिव्ह व्हॉईस आणि ॲक्टिव्ह व्हॉईस. म्हणजे कमी प्रमाणात, अत्यंत कमी प्रमाणात बनवली जातात. हे मेन पॉईंट्स आहेत महत्त्वाचे, ते आपण लक्षात ठेवले पाहिजे ज्यावेळी आपण पॅसिव्ह व्हॉईस करतो त्यावेळी. आता पॅसिव्ह व्हॉईसची सर्वसमावेशक वाक्य, आता वाक्य बघूया, त्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित कळेल. पहिलं वाक्य बघा, माझ्या आईने जेवण बनविले आहे. माझ्या आईने जेवण बनविले आहे. म्हणजे कोणाकडून जेवण बनवलं गेलं आहे, तर आईकडून जेवण बनवलं गेलेलं आहे. इथे काय आहे, तर इथे लंच, लंच म्हणजे जेवण. जेवण इथे कर्म काय होतं इथे, तर लंच आहे. म्हणून लंच पहिल्यांदा आलेलं आहे बघा, लंच. आणि आईकडून, आई आहे माझ्या आई, म्हणजे माझी आई काय आहे, कर्ता आहे. पण कर्ता कुठे गेलेला आहे, लास्टला गेलेला आहे. इथे काय सांगितलेलं होतं लक्षात असेल तुम्हाला, पॅसिव्ह व्हॉईसच्या वाक्यात कर्माला महत्त्व आहे. कर्मापासून वाक्याची सुरुवात होती. ती इथे बघा लंच आहे कर्म, त्याच्यामुळे लंचपासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर लंच वॉज कुक्ड बाय माय मॉम. लंच वॉज कुक्ड बाय माय मॉम असं झालेलं आहे. लंच वापरलेलं आहे, त्याच्यानंतर वॉज वापरलेलं आहे, त्याच्यानंतर कुक्ड म्हणजे ईडी वापरलेला आहे, V3. आणि लक्षात घ्या याच्यामध्ये काय वापरलं जातं, तर V3 वापरलं जातं. क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वापरताना, हे लक्षात घ्या. लंच वॉज कुक्ड बाय माय मॉम. बघा लंच नंतर वॉज कुक्ड, कारण भूतकाळ असल्यामुळे वॉज कुक आलेलं आहे. त्याच्यानंतर बाय आलेलं आहे, सांगितलेलं आहे बघा पॅसिव्ह व्हॉईसच्या वाक्यात बाय वापरलं जातं म्हणून त्याचं बाय आलेलं आहे. आणि माय मॉम, माय मॉम म्हणजे माझी आई, हे कर्ता आहे तो लास्टला गेलेला आहे बिकॉज ऑफ पॅसिव्ह व्हॉईस. ओव्हरऑल सेंटेन्स आलेला आहे, लंच वॉज कुक बाय माय मॉम. हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, आम्ही एक चित्रपट पाहत आहोत. आम्ही एक चित्रपट पाहत आहोत. आता वाक्य बघा, आम्ही एक चित्रपट पाहत आहोत म्हणजे वाक्य आहे चालू काळामध्ये. इथे वरचा नियम तुम्ही काढून बघा की चालू काळामध्ये काय वापरलं जातं, बीइंग वापरलं जातं. म्हणून इथे बीइंग येणार या वाक्यामध्ये. बघा, अ मूव्ही, एक चित्रपट, कर्म काय आहे, तर एक चित्रपट. कर्ता आहे आम्ही, बरोबर. म्हणजे आम्ही करता येणार नाही, कारण पॅसिव्ह व्हॉईसचं वाक्य आहे, कर्मापासून सुरुवात होते. म्हणून चित्रपट हे कर्म आलेलं आहे पहिल्यांदा बघा. अ मूव्ही, आता एक मूव्ही आहे म्हणून इज वापरलेलं आहे, कारण चालू वर्तमान काळ असल्यामुळे, त्यामुळे इज वापरलेलं आहे. त्याच्यानंतर बीइंग वापरलेलं आहे, कारण बीइंग वापरलं जातं म्हणून बीइंग. त्याच्यानंतर वॉच, WATCHED, कारण V3 येतं, सांगितलेलं आहे. आणि बाय अस, बाय अस म्हणजे अस म्हणजे आमच्याकडून. वाक्य अ मूव्ही इज बीइंग वॉच्ड बाय अस. तुमच्या ही दोन वाक्यातूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की कशी वाक्य केली जाते ती. आता तिसरं, माझी सायकल चोरीला गेली आहे. माझी सायकल चोरीला गेली आहे. वाक्य बघा, माय बाईक हॅज बीन स्टोलन. माय बाईक हॅज बीन स्टोलन. इथे लक्षात घ्या, इथे काय नाही आहे, इथे हे दिलेलं नाही, बाय वापरलेलं नाही आहे. बाय वापरलेलं नसल्यामुळे वाक्य स्टेटली आलेलं आहे बघा. माझी सायकल म्हणून माय बाईक आलेलं आहे, त्याच्यानंतर हॅज बीन स्टोलन म्हणून माय बाईक हॅज बीन स्टोलन असं आलेलं आहे. अँड फुल स्टॉप, हॅज बीन वापरलेलं आहे. लक्षात घ्या, हॅज कशाला वापरलेला आहे, कारण तो पूर्ण वर्तमान काळ आहे आणि पूर्ण काळात वाक्यामध्ये बीन वापरलं जातं म्हणून बीन आलेलं आहे. आणि चोरणे म्हणजे स्टोल, आणि स्टोलन स्टेल होतं आणि त्याचं V3 स्टोलन होतं म्हणून स्टोलन आलेलं आहे. ओव्हरऑल सेंटेन्स, माय बाईक हॅज बीन स्टोलन. त्याच्यानंतर चौथं वाक्य, प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. वाक्य बघा, द प्रोजेक्ट विल बी फिनिश्ड व्हेरी सून. द प्रोजेक्ट विल बी फिनिश्ड व्हेरी सून. वाक्य कुठल्या काळामध्ये आहे, साध्या काळामध्ये आहे, म्हणून द प्रोजेक्ट आलेलं आहे. विल कारण भविष्यकाळ असल्यामुळे बी वापरलेला आहे आणि फिनिश्ड केलेलं आहे. फिनिशला ईडी लागलेला आहे कारण V3 म्हणून. आणि व्हेरी सून म्हणजे लवकरच, त्यामुळे सेंटेन्स आलेला आहे, द प्रोजेक्ट विल बी फिनिश्ड व्हेरी सून. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, सीमा मेणबत्ती पेटवत नाही आहे. सीमा मेणबत्ती पेटवत नाही आहे. इथे कर्म काय आहे, मेणबत्ती, म्हणून द कॅन्डल पहिल्यांदा आलेलं आहे. त्याच्यानंतर इज आलेलं आहे. त्याच्यानंतर नॉट,
त्याच्या इज नंतर नॉट वापरलेलं आहे. त्याच्यानंतर लाईटेड बाय सीमा. द कॅन्डल इज नॉट लाईटेड बाय सीमा असं आलेलं आहे. नॉट कारण निगेटिव्ह आहे म्हणून लाईटेड V3 म्हणून घेतलेलं आहे आणि सीमाकडून म्हणून बाय सीमा आलेलं आहे. ओव्हरऑल सेंटेन्स द कॅन्डल इज नॉट लाईटेड बाय सीमा असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 6वं वाक्य. तो तिच्या पुस्तकाची उजळणी करत होता का? तो तिच्या पुस्तकाची उजळणी करत होता का? हे वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन सेंटेन्समध्ये. इथे होता का म्हणून आहे. हो किंवा नाही होतं त्याच्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात होणार. सेम तिथे बघा वेअर आलेलं आहे. त्याच्यानंतर हर. वेअर हर बुक्स रिवायझिंग बाय हिम. वेअर हर बुक्स रिवायझिंग बाय हिम अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हर करता आलेला आहे लक्षात घ्या. तिच्या म्हणून तो करता आहे तो लास्टला गेलेला आहे. तिच्या म्हणून कर्म आहे म्हणून हर आलेला आहे. वेअर नंतर हर वापरलेला आहे कारण कर्मापासून सुरुवात होते पॅसिव्ह व्हॉइसची म्हणून हर करता ह्याच्यानंतर ॲक्झिलरी वर्ब्स नंतर हर आलेला आहे. त्याच्यानंतर बुक्स म्हणजे पुस्तकं. रिवायझिंग करणे म्हणजे उजळणी करणे आणि बाय हिम आणि क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं. मी या समस्या सोडवू शकतो. मी या समस्या सोडवू शकतो. वाक्य बघा. धिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड बाय मी. धिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड बाय मी. सेम आलेलं आहे. धिस प्रॉब्लेम कर्म ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. त्याच्यानंतर कॅन वापरलेलं आहे ॲक्झिलरी वर्ब्स. कॅन बरोबर बी वापरलं जातं सांगितलेलं आहे तुम्हाला म्हणून कॅन बी झालेलं आहे. त्याच्यानंतर सॉल्ड म्हणजे सोडवणे. ईडी लागलेला आहे त्याला आणि बाय मी म्हणजे माझ्याकडून म्हणून वाक्य झालेलं आहे धिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड बाय मी असं. त्याच्यानंतर नेक्स्ट. सत्य नेहमीच बोलावे म्हणजे बोलू दे. सत्य नेहमीच बोलावे. वाक्याना लेट द ट्रूथ ऑलवेज बी स्पोकन. लेट द ट्रूथ ऑलवेज बी स्पोकन. इथे पण लेट वापरलेलं आहे. हे वाक्य कसलं आहे तर आज्ञार्थी वाक्य आहे त्याच्यामुळे लेट यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर द ट्रूथ म्हणजे सत्य. ऑलवेज म्हणजे नेहमी आणि स्पोकन म्हणजे बोलणे. V3 वापरलेलं आहे. वाक्य झालेलं आहे लेट द ट्रूथ ऑलवेज बी स्पोकन म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य. आम्हाला मदत केली जाते. आम्हाला मदत केली जाते. वाक्याना वी आर हेल्प. वी आर हेल्प म्हणजे केली जाते म्हणून आर वापरलेला आहे वर्तमान काळ असल्यामुळे आणि हेल्प वापरलेला आहे V3 म्हणून. वीसाठी आम्ही. त्याच्यानंतर 10वं. नीतूकडून एक ईमेल तपासला जात आहे. नीतूकडून एक ईमेल तपासला जात आहे. वाक्याना ॲन ईमेल इज बिईंग चेक्ड बाय नीतू. ॲन ईमेल इज बिईंग चेक्ड बाय नीतू. चालू वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे बिईंग आलेलं आहे. ॲन ईमेल ऑब्जेक्ट असल्यामुळे पहिल्यांदा आलेला आहे. चेक करणे म्हणजे तपासणे त्याला ईडी लागलेला आहे V3 म्हणून आणि बाय नीतू म्हणजे नीतूकडून म्हणून नीतू लास्टला आलेला आहे करता. वाक्य ॲन ईमेल इज बिईंग चेक बाय नीतू असं झालेलं आहे. नेक्स्ट 11वं. चुका झाल्या. चुका झाल्या. वाक्याना मिस्टेक्स वेअर मेड. मिस्टेक्स वेअर मेड. मिस्टेक एक चूक नाही आहे खूप चुका आहे म्हणून मिस्टेक्स आलेलं आहे. प्ल्युरल्स आलेलं आहे अनेक वचनी त्याच्यामुळे वेअर यूज झालेलं आहे भूतकाळचं वाक्य असल्यामुळे आणि मेकचं मेड झालेलं आहे V3. नेक्स्ट 12वं. तिच्या कागदपत्रावर सही नव्हती. तिच्या कागदपत्रावर सही नव्हती. वाक्याना द डॉक्युमेंट्स वॉज नॉट साइन्ड बाय हर. द डॉक्युमेंट्स वॉज नॉट साइन्ड बाय हर. साधं वाक्य आहे. साधं वाक्य आहे म्हणजे भूतकाळातलं त्याच्यामुळे वॉज आलेलं आहे. नॉट आलेलं आहे कारण निगेटिव्ह आहे म्हणून नंतर V3 झालेलं आहे साईनचं. सहीसाठी साईन ईडी लागलेलं आहे आणि बाय हर म्हणजे तिची. कागदपत्र काय होतं ऑब्जेक्ट होतं म्हणून ते पहिल्यांदा आलेलं आहे कारण कर्मापासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 13वं वाक्य. ती काम कधी पूर्ण करेल. ती काम कधी पूर्ण करेल. ह्याचं वाक्य आहे एक प्रश्नार्थक वाक्य आहे. तिथे प्रश्नचिन्ह द्या जरा तिथे फुल स्टॉप आलेला आहे चुकून तो करेक्शन करून घ्या. ती काम कधी पूर्ण करेल आणि क्वेश्चन्स मार्क द्या. वाक्य बघा. व्हेन विल दी वर्क बी फिनिश्ड बाय हर. व्हेन विल दी वर्क बी फिनिश्ड बाय हर. आता इथे काय आहे इथे ती तो करता आहे. ती म्हणजे करता आहे
पण कर्ता इथे लास्टला गेलेला आहे, कारण कर्म पहिल्यांदा येतं, कारण पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे म्हणून पहिल्यांदा व्हेन आलेलं आहे. प्रश्नार्थ वाक्य असल्यामुळे कधीसाठी व्हेन आलेलं आहे. त्याच्यानंतर विल आलेलं आहे, कारण भविष्यकाळ आहे म्हणून. त्याच्यानंतर द वर्क ऑब्जेक्ट आलेला आहे, द वर्क. त्याच्यानंतर बी वापरलेला आहे, कारण बी कशाला, साधा काळ आहे म्हणून, साधा भविष्यकाळ आहे म्हणून बी आलेलं आहे. त्याच्यानंतर फिनिश्ड आलेलं आहे आणि बाय हर म्हणजे त्यांच्याकडून आणि तिच्याकडून आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. ओव्हरऑल सेंटेन्स आलेला आहे, व्हेन विल दी वर्क बी फिनिश्ड बाय हर. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं, शास्त्रज्ञांनी एक नवीन ग्रह शोधला. शास्त्रज्ञांनी एक नवीन ग्रह शोधला. वाक्यणा, अ न्यू प्लॅनेट वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट. अ न्यू प्लॅनेट वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट. हे तुमच्या आता लक्षात आलंच असेल. ऑब्जेक्ट प्लस वॉज आलेला आहे, प्लस V3 आलेला आहे, प्लस बाय आलेला आहे, अँड लास्टला सब्जेक्ट आलेला आहे, अँड फुल स्टॉप आलेला आहे. हे वाक्य भूतकाळातलं असल्यामुळे वॉज आणि V3 आलेलं आहे, हे लक्षात घे. अ न्यू प्लॅनेट वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट. डिस्कवर्ड करणे म्हणजे शोधून काढणे, सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, आणि एक नवीन ग्रह म्हणजे अ न्यू प्लॅनेट. नेक्स्ट 15वं, ते उद्या पूर्ण करावे लागेल. ते उद्या पूर्ण करावे लागेल. वाक्य आहे ना, इट मस्ट बी फिनिश्ड टुमारो. इट मस्ट बी फिनिश्ड टुमारो. इथे इट आलेला आहे कर्ता, त्याच्यानंतर मस्ट वापरलेला आहे सहाय्यकारी क्रियापद. ॲक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद मस्ट असेल तर त्याच्यानंतर बी वापरलेलं जातं. वर आपण नियम पाहिला महत्त्वाचेमध्ये, पुन्हा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चेक करा. मग ज्यावेळी सहाय्यकारी क्रियापद येतं त्याच्यासोबत बी वापरलं जातं, म्हणून बी वापरलेलं आहे मस्टसोबत बी. त्याच्यानंतर V3 फिनिश्ड आलेलं आहे, आणि टुमारो म्हणजे उद्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं, तिने हे पुस्तक अभ्यासले पाहिजे का. तिने हे पुस्तक अभ्यासले पाहिजे का, हो किंवा नाही उत्तर आहे. त्याच्यानंतर मस्ट आलेलं आहे म्हणजे बी वापरलेलं जाणार इथे. बघा, मस्ट वापरलेला आहे. त्याच्यानंतर धिस बुक म्हणजे काय आलेलं आहे, कर्म ऑब्जेक्ट आलेलं आहे. त्याच्यानंतर बी वापरलेलं आहे, BE. त्याच्यानंतर स्टडीड म्हणजे अभ्यास करणे म्हणून स्टडीड, V3 आहे तो, आणि बाय वापरलेला आहे, आणि हर म्हणजे सब्जेक्ट आहे तिने म्हणून त्याच्यासाठी हर आलेलं आहे. ओव्हरऑल सेंटेन्स, मस्ट धिस बुक बी स्टडीड बाय हर. मस्ट धिस बुक बी स्टडीड बाय हर, अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर 17वं वाक्य नेक्स्ट, कुत्र्यांच्या पिल्लूने खेळणं चावलं. कुत्र्याच्या पिल्लूने खेळणं चावलं. आता इथे काय आहे तर द टॉय, खेळणं आहे ते काय आहे, कर्म, म्हणून द टॉय पहिल्यांदा आलेलं आहे. चावलं साधा काळ आहे तो, साधा भूतकाळ. साधा भूतकाळ असल्यामुळे वॉज वापरलेला आहे आणि V3 केलेला आहे. चावण्यासाठी चिव आहे, त्यात ED लागलेला आहे, च्यूड केलेला आहे. द टॉय वॉज च्यूड बाय द पप्पी. द पप्पी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू म्हणून ते पप्पी आलेलं आहे. द टॉय वॉज च्यूड बाय द पप्पी असं. त्याच्यानंतर 18वं वाक्य, तेलखडूंनी पेंटिंग केली होती. तेलखडूंनी पेंटिंग केली होती. आता पेंटिंग होतं कर्म म्हणून द पेंटिंग पहिल्यांदा आलेलं आहे. त्याच्यानंतर वॉज वापरलेला आहे, डन केलेला आहे, कारण साधा वर्तमान काळ आहे म्हणून ते साधा भूतकाळ आहे, वॉज आहे, साधा भूतकाळ आहे म्हणून वॉज अँड डन वापरलेला आहे V3 म्हणून. द पेंटिंग वॉज डन विथ ऑइल ऑफ कॅनव्हास. ऑइल ऑफ कॅनव्हास म्हणजे तेलखडूंनी, विथ ऑइल ऑफ कॅनव्हास म्हणजे तेलखडूंनी, म्हणून ओव्हरऑल सेंटेन्स, द पेंटिंग वॉज डन विथ ऑइल ऑफ कॅनव्हास, कारण साधा भूतकाळ असल्यामुळे वॉज वापरलेला आहे आणि V3 यूज केलेला आहे. नेक्स्ट 19वं, रेल्वे स्टेशन या वर्षाच्या अखेरीस बांधले जाईल. रेल्वे स्टेशन या वर्षाच्या अखेरीस बांधले जाईल. आता रेल्वे स्टेशन म्हणजे द ट्रेन स्टेशन आलेलं आहे. त्याच्यानंतर विल बी बिल्ड एंड ऑफ धिस इयर असं आलेलं आहे. विल वापरलेलं आहे, त्याच्यानंतर बी वापरलेलं आहे, त्याच्यानंतर बिल्ड आलेलं आहे, आणि एंड ऑफ द इयर असं. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं, पुस्तके खरेदी केली आहेत का. पुस्तके खरेदी केली आहेत का. वाक्यणा, हॅव द बुक्स बीन बॉट. हॅव द बुक्स बीन बॉट
अँड क्वेश्चन्स मार्क ह्या आलेलं आहे. कारण कशाला साह्य आहे का म्हणून काय तर हो किंवा नाही उत्तर येतं, त्याच्यामुळे ह्या वापरलेला आहे. आणि हा काळ जो काळ आहे तो पूर्ण वर्तमान काळ आहे. पूर्ण वर्तमान काळात हॅज वापरलेलं जातं आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं म्हणून बॉट आलेलं आहे तिसरं रूप. आणि बीन वापरलेलं आहे कारण पूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे. कारण पूर्ण काळामध्ये बीन वापरलं जातं, चालू काळामध्ये बीइंग वापरलं जातं आणि ॲक्झिलरी वर्ब्स असतील वगैरे त्याच्यासोबत बी वापरलं जातं. एवढं लक्षात घ्या. आणि एक आहे ते साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळामध्ये पण बी येतं, विल बी, शाल बी ह्याच्यासोबत. एवढं लक्षात घ्या. ह्याच्यावरून तुम्हाला आता ही लक्षात आली असेल की वाक्य कशी बनवली जातात ती. काय लक्षात ठेवायचं तर ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता असतो, कर्त्याला महत्त्व असतं. इथे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्माला महत्त्व असते. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्त्यापासून सुरुवात होते तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्मापासून सुरुवात होते. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये बाय वापरलं जात नाही तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय वापरलं जातं. हे एवढे जे स्मॉल रूल्स आहेत काय आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानुसार तुम्हाला ते करता येतील. अजून पण बरीचशी वाक्य आहेत पण ही सरावासाठी दिलेली आहेत, ती व्यवस्थित लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर अजून असेल म्हणजे तुम्हाला जर अजून मिळत असतील तर तुम्ही ते करू शकता. त्याचप्रमाणे आमचे जो अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. त्याचप्रमाणे लिंक्डइन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. आणि आमचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आम्ही रिसेंटली एक यूट्यूब चॅनल लॉन्च केलेला आहे इंग्लिश स्पीकिंग म्हणून लॉन्च केलेला आहे. तिथे पण आमचे शॉर्ट्स असतात, इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून त्या चॅनलचे नाव आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आम्ही तुम्हाला डिटेल्समध्ये त्याचं देणार आहोत, नाव काय आहे आणि कसं काय आहे ते. त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण महत्त्वाचे जे व्हॅकॅब्युलरीज आहेत वगैरे ते तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.